नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग जो की 3 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025चा जो आपला आवडतं पद आहे आरआरबी ग्रुप डी साठी परिपूर्ण नवीन अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या आरआरबी ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% विचारण्याची दाट संभाव्यता आहे। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही सर्व काही तेथून आपले आरआरबी ग्रुप डी साठी असलेली प्लेलिस्ट पाहून घ्या। त्यामध्ये आपण विषय न्याय व अतिसंभव प्रश्न कव्हर केले आहे। तर जेवढे काही विद्यार्थी महाराष्ट्रामधील आरआरबी ग्रुप डी साठी प्रिपेअर करत असतील त्यांनी तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवाच, कारण का आपण रेल्वे भरती संदर्भाचे सर्व अपडेट आणि संभव प्रश्नपत्रिका ते तुम्हाला आपण या चॅनलवर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। आणि जे कोणी विद्यार्थी एसएससी जीडी ची प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे की आपण लवकरच एसएससी जीडी साठी देखील आपली मराठी भाषेमधून सिरीज लवकरच स्टार्ट करणार आहोत। ज्यांना लवकर हवा आहे त्यांनी फटाफट कमेंट करून सांगा, आपण लवकरात लवकर त्यासाठी आपण सिरीज आपली सुरू करू। तर पाहू आपल्याच्या या भाग 3 मधील आरआरबी ग्रुप डी साठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, भारतीय रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे? तर भारतीय रेल्वेचं मुख्यालय तर जे मेन हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे म्हटलेलं आहे, कारण का यामध्ये उत्तर रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण रेल्वे यांचे मुख्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, परंतु हा प्रश्न मुख्यतः हेडक्वार्टर संदर्भात आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नवी दिल्ली या ठिकाणी जे आहे, जे की भारतीय रेल्वेचं हेडक्वार्टर आहे, म्हणजेच की मुख्यालय आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर परीक्षेमध्ये तुम्हाला कधीशाही प्रश्न वाचते वेळेस खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण का यामध्ये भारतीय रेल्वेचं जे काही उत्तर भारतीय रेल्वेचं किंवा मध्य भारतीय रेल्वेचं किंवा दक्षिण भारतीय रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे असा देखील तुम्हाला प्रश्न थोडक्यात कन्फ्यूज करण्यासाठी विचारला जाऊ शकतो। आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सर्वच हेडक्वार्टर दिसतील, त्यांचे नावे दिसतील, परंतु तुम्हाला ते योग्य ते उत्तर माहिती असल्यास तुम्ही योग्य त्या पद्धतीने निवडू शकता। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे पुढचा, भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन कधी झाले? तर वंदे भारत एक्सप्रेस म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2019 साली जे आहे भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन झालेलं आहे। तर थोडक्यामध्ये या रेल्वेचं 15 फेब्रुवारी जे की 2019 साली जे आहे वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन झालेलं आहे। आणि हा जो वंदे भारत एक्सप्रेस आहे तो मेक इन इंडिया मार्फतचा हा एक प्रकल्प आहे, जो की वंदे भारत हा एक्सप्रेस सुरू करण्यात आलेला आहे। तर मेक इन इंडिया अंतर्गतचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2019 तारीख देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला, सुवर्ण सिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे डॅश या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की नागरिकांचे मूलभूत कर्तव्य, जे की आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे की 1976 मध्ये या बाबीला घटनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 4, कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही? तर जात नाही असं म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की महाराष्ट्र म्हणजे की आपल्या राज्यामधून कर्करेखा जे की जात नाही। तर कोण्या राज्यामधून जाते तर असा प्रश्न विचारलास तर तुम्ही त्या राज्यांची नावे लक्षात ठेवून घ्या, मी तुम्हाला सांगतो। ज्यामध्ये प्रथम राज्य आहे गुजरात, गुजरात आहे। त्यानंतर आहे राजस्थान जे की कर्करेख जाते। त्यानंतर आहे मध्य प्रदेश, ज्याला आपण एमपी देखील म्हणतो, मध्य प्रदेश। त्यानंतर आहे छत्तीसगड मधून देखील जाते। त्यानंतर आहे झारखंड, त्यानंतर आहे पश्चिम बंगाल, त्याला आपण वेस्ट बंगाल देखील म्हणतो, आपण त्याला WB लिहू, तर वेस्ट बंगाल। त्यानंतर आहे त्रिपुरा आणि सर्वात शेवटीचा जो आहे तो आहे मिझोरम। तर एवढ्या राज्यामधून जे आहे थोडक्यामध्ये जे की कर्करेखा ही जाते, आणि कोणत्या राज्यामधून जात नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधून फक्त ही कर्करेखा जात नाही। तर बाकी हे सर्व जे आहेत तुम्ही लक्षात ठेवून घ्या, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल त्यालाच म्हणतो आपण, पुन्हा त्रिपुरा व मिझोरम एवढ्यामधून जाते। त्यानंतरचा आपला प्रश्न 5वा असा आहे, मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मान्सून या पुस्तकाचे लेखक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अभय के हे जे आहे मान्सून या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 6वा असा आहे, जागतिक व्यापार संघटनेतील सदस्यांची देशाची एकूण संख्या डॅश आहे? तर किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 164 एवढी जी आहे जागतिक व्यापारी संघटनेतील सदस्य देशांची संख्या आहे। तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की आरआरबी ग्रुप डी च्या आपल्या
टेस्ट संदर्भात अनेक मेसेज करत होते, तर आपले टेस्ट अवेलेबल झालेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. तुम्ही त्यावरून क्लिक करून त्या ठिकाणी 200 रुपये आपण त्याची प्राइस ठेवलेली आहे. तर तुम्ही त्यामध्ये सर्व काही सविस्तर पेपर पॅटर्न आधारित सर्व टेस्ट घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी लगेचच्या लगेच मिळवा आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. आता ज्या कोणी विद्यार्थ्यांना मराठी भाषेमधून परिपूर्ण A to Z स्टडी मटेरियल हवा असेल त्यांच्यासाठी आपण लवकरच सर्व काही स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे थोडा वेट करा. जोपर्यंत स्टडी मटेरियल उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्याची लिंक्स तुम्हाला मिळणार नाही आहेत. जेव्हा उपलब्ध होईल लगेच तुम्हाला लिंक्स मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही परीक्षा विमुख ज्यामधलं परीक्षा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ते आपण स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर प्रश्न आपला 7वा, खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मोहरी हे जे पीक जे आहे जे की खरीपाचं नाही आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो की 8वा असा आहे, चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास डॅश ग्रहण होते? तर कोणते ग्रहण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की चंद्रग्रहण हे जे आहे ते होते. त्यानंतर आपला प्रश्न 9 असा आहे, भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की अंदमान आणि निकोबार बेट या ठिकाणी आढळते. त्यानंतर प्रश्न आपला 10वा, विद्युत दाबाचे एकक काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की व्होल्ट हे जे आहे विद्युत दाबाचे एकक आहे. त्यानंतर प्रश्न 11वा, बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं जे आहे ते नाव होते. त्यानंतर प्रश्न 12वा, इस्रायल या देशाची राजधानी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की जेरुसलेम ही जी आहे इस्रायल या देशाची राजधानी आहे. त्यानंतर प्रश्न 13वा, पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की तिरंदाजी या खेळामध्ये जिंकलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा, वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक डॅश हे आहे? तर कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की खजूर हे पीक आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यात सरकारी आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की महाराष्ट्र या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला पुढील असा आहे, मॅकडोनाल्ड्स इंडियाने भारतातील फर्स्ट एअरपोर्ट ड्राईव्ह थ्रू रेस्टॉरंटचं अनावरण कोठे केलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मुंबई या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, कोणत्या राज्यात 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्वाकांक्षी जिल्हा जे की विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप आपण 17 क्वेश्चन होते जे की भाग 3 मध्ये पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ आता इथून रेग्युलरली आपण टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओमधले प्रश्न आवडले असतील तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी लगेच लिंकवर क्लिक करून सर्व काही मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.